वेलकम टू पिंशू किचन. फ्लावर गोबीचे पराठे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मी भरपूर टिप्स सांगणार आहे. विदर्भ पद्धतीने ढाबा स्टाईल बघणार आहोत. बघा किती छान स्टफिंग झालेली आहे. दोन्ही आपल्या पोळीच्या साईडने लागलेले एकदम खमंग. नाश्त्यात बनवू शकता तुम्ही आणि टिफिनमध्ये देऊ शकता. सर्व आवडीनं खातात. आवडल्यास सबस्क्राईब करा. तर आपण फ्लावर गोबीचा पराठा बघणार आहोत. त्यासाठी बघा मी अशी छान ताजी फ्रेश अशी फ्लावर घेतलेली आहे. बघा त्याच्यात काही किडे वगैरे आहे का अशा प्रकारे बघून घ्यायचे आहे. छान स्वच्छ असे तुकडे करायचे आहे मोठे मोठे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कद्दूकस करून घ्यायचं आहे खिसणीने छान जाडसर असा. बघा अशा प्रकारे केलेला आहे मी. पूर्ण आता खिसून घेणार आहे. फ्लावर गोबीच्या पराठ्याचा आपण अशा प्रकारे बनवले असतात त्याचा वास सुद्धा येत नाही आणि खूप छान चवीला बनते. आपण एक आता विदर्भ पद्धतीने ढाबा स्टाईल आपण बघणार आहोत. आता मी त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. छान 5 ते 6 मिनिट हे मीठ लावून ठेवायचं आहे आणि असे गोबी जाडसर अशी खिसून घेतली असतात. खूप छान लागते. 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरा आणि अर्धा इंच आलं. आता छान बघा पाणी सुटलेलं आहे. छान पिळून घेऊया. त्यामुळे आपला पराठा हा फुटणार नाही आणि चिपचिपा सुद्धा होणार नाही. अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यातलं. आता हे पाणी काढलेलं आपल्याला फेकायचं नाही. आपण जेव्हा कणिक मळू ना पराठ्यासाठी तेव्हा त्यात हे मळून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे छान मी पिळून घेतलेलं. आता हे एका छोट्या चमच्याने मी पाणी काढून घेते. आता आपण कणिक मळायची तयारी करूया. या कपाने मोठ्यावाल्या मी 1.5 कप गव्हाची कणिक घेणार आहे चाळून छान. 1.5 कप घेतलेली आहे. तर बघा याच्यात हे एक सिक्रेट पदार्थ टाकायचा, 1 चमचा. ढाबा स्टाईल बनवायचा आपल्याला विदर्भ पद्धतीने पराठा. याच्यात लसण जिरे आल्याचा पेस्ट टाकलेला आहे आणि हिरवी मिरचीचा आणि हिरवी कोथिंबीर. आता थोडंसं मीठ कमी टाकायचं आहे कारण आपण फुलगोबीला सुद्धा लावून ठेवलं होतं खीस केल्यानंतर त्याचा. हळद अर्धा चमचा, त्यामुळे छान पराठ्याला कलर येईल. आणि ते बघा पाणी पिळून काढलं होतं आपण फ्लावर गोबीचं ते टाकलेलं आहे आणि रोजच्या चपातीला आपण कणिक मळतो तशाच प्रकारची मळून घ्यायची आपल्याला. आता कणिक मळल्यानंतर 5 मिनिट आपण ठेवून देऊया. छान मुरेल. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. जिरं छान तडतडलेलं आहे तेलात. छान आता आपण ते लसण जिरे आल्याचं पेस्ट टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचं. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद. त्यामुळे खूप छान चव येते. 1 चमचा बारीक मी ओवा घेतलेला हातावर क्रॅश करून. हे एक सिक्रेट पदार्थ आहे त्याच्यामुळे छान टेस्ट येते. 1 चमचा कस्तुरी मेथी आणि मी ते चाट मसाला टाकलेला आहे. तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता आवडीनुसार. तिखट 2 चमचे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 साधं तिखट टाकलं. तिखट तुम्ही चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान टाकलेलं आहे आता खीस फ्लावर गोबीचा आणि मिक्स करून घेतलेलं आहे. बघा मी हे ते 4 ते 5 मिनिटात परतून घेतलेलं आहे कारण हे लवकर वाफवल्या जाते. याला जास्त शिजवायचं नाही आहे. ही महत्त्वाची टिप आहे. आणि गॅस बंद करून घेतला. थंडी झाले असतात कोथिंबीर सोडली. खूप छान दिसते कोथिंबीर. आता हे कणिक आपण मुरायला ठेवली होती तर 1 चमचा छोट्या चमच्याने तेल घेतलं. छान आता नरम करून घेऊया. या थंडीच्या मोसममध्ये फ्लावर गोबी खूप सारी विकायला येते आणि त्याचे खूप असे पदार्थ बनले जाते. त्यामुळे मी तुमच्यासोबत एक विदर्भ पद्धतीनं ढाबा स्टाईल हा पदार्थ शेअर करत आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही पण असे फ्लावर गोबीचे पराठे बनवता का. मी जरा एक वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आपण आत्तापर्यंत फ्लावर गोबीचे पराठे बघितले असतात त्याच्यातनी ओवा असं काही पदार्थ टाकत नाही आणि कणिक साधीच मळतात. आता मी इथे एक छोटं गोळा घेतलेला आहे आणि छान लाटून घेतलेला आहे. बघू शकता कोणत्या आकाराचा लाटलेला आहे मी. छान आता तिथे मी हे स्टफिंग घेतलेली आहे गोबीची, फ्लावर गोबीची बनवलेली. खाऊन बघितली मी चिमूटभर तर खूप छान टेस्ट झाली. बघा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे त्यामुळे छान आकार येईल.
तर बघा फोल्ड करताना हे छान त्याचं तोंड मिटून घ्यायचं आहे, तेव्हा फ्लावर बाहेर येणार नाही. ही महत्त्वाची स्टेप आहे. आणि हाताने हलकं असं प्रेस करायचं, म्हणजे चारी बाजून आपला हा मसाला टफिंग जाईल. बघा किती छान मी हलक्या हाताने केलेला आहे. आणि हलक्याच हाताने लाटायचं आहे. त्यामुळे आपला पराठा हा खूप छान खमंग होणार आहे बेसनामुळे आणि ओव्यामुळे. बरेच जण कणिकमध्ये इन्ग्रेडियंट टाकत नाही, पण मी नेहमीच टाकत असते पराठा बनवायचा असले, कारण त्यामुळे छान चव येते. बघा हलक्या हाताने असा लाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान आपला पराठा तयार झालेला आहे. तर दुसरा मी एक गोल बनवून दाखवते. ज्यांना चौकोनी लाटता येत नाही त्यांनी गोल बघा आता पराठा. जशी आपण पुरणपोळी बनवतो ना त्याचप्रमाणे गोलसुद्धा बनवायचा आहे. त्याच्यात भरूया. जेवढी स्टफिंग आपल्याला जास्त भरता येईल तेवढी छान पराठा लागते. अशा प्रकारे गोळा करून घ्या, जे जमेल अशा प्रकारे. नवीन मुली शिकत असेल तर त्यांना ही पद्धत सोपी जाते. छान आता डीप करून घ्यायचं आहे ड्राय कणिकमध्ये. आणि छान हलक्या हाताने हे सुद्धा लाटून घ्यायचे आहे. तुम्ही हव्या त्या आकाराचे लाटून घेऊ शकता. तर मी एकदाच लाटून ठेवलेले आहे पराठे. बघू शकता किती छान स्टफिंग झालेली आहे. आणि वरचा भाग बघा किती पतला लाटलेला आपला आतली स्टफिंग दिसत आहे. पराठा हा कुठेही फाटलेला नाही, आपला स्टफिंग दिसत आहे. थिकनेस बघू शकता तुम्ही. बघा अशा प्रकारे आता पलटून घ्यायचं आहे. मी गॅसचा पॉवर मीडियमच ठेवलेला आहे. खूपच छान सुगंध येत आहे फुलगोबीच्या पराठ्याचा. आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. दोन्ही साईडनं असा छान त्याच्यावर लाल लाल असे टिपके टोस्टर भाजून घ्यायचा, त्याशिवाय पराठ्याला मजा येणार नाही. बघा किती छान फुललेला आहे आपला पराठा. आणि बघू शकता कुठेही आपला पराठा फुटलेला नाही आणि फाटलेला नाही आहे. स्टफिंग दिसत होती लाटली तेव्हा, पण आता बघा कुठेही पराठा फुटलेला नाही, फाटला नाही आपला. एकदम परफेक्ट आपला पराठा तयार झालेला आहे. आता दुसरा पराठा भाजू. आता मी हे छान भाजून घेत आहे पराठे. मी 4 ते 5 बनवलेले एकसारखे. मीडियम आकाराचेच मी बनवलेले आहे पराठे. तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्याला झटकीपट बनवू शकता. हे सुद्धा फुललेलं आहे बघा. प्रत्येक पराठा आपला हा फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. आवडल्यास सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि कमेंट पण करून सांगा, तुम्ही सबस्क्राईब करत आहे पण कमेंट नाही करत आहे. अशा प्रकारे मी सर्व पराठे भाजून घेतलेले आहे. आपण असे परोठे बनवले असतात, खूप छान लागते. बेसन टाकलं आपण कणिकमध्ये त्यामुळे छान खमंग टेस्ट येते. मी इथं टमाट्याची हिरव्या चटणी बनवलेली आहे. बघा स्टफिंग किती छान आहे, आपलं चारही बाजूने गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि वरच्या सुद्धा अस्तराला आपल्या पोळीच्या छान स्टफिंग लागलेलं आहे पराठ्याच्या. बघा किती छान लागलेलं आहे. असं नाही की एकाच जागी जमा आहे, चारही बाजूने आपल्या पराठ्याच्या स्टफिंग गेलेलं आहे. आणि अप्रतिम आपला पराठा तयार झालेला आहे. खूपच छान पराठा तयार झालेला आहे, एकदम यमी आणि टेस्टी. तुम्हीही बनवा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.